ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। काय सांगणार, उद्या महाविकास आघाडीची जी आहे ती मोठी सभा मुंबईमध्ये होते। मुंबईमधल्या 6 उमेदवारांसाठी राहुल गांधी असतील किंवा मग अरविंद केजरीवालसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार, काय सांगणार? ते मी जसं म्हणालो की कुठल्याही प्रचारामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या ज्या महाराष्ट्राचे ज्या इलेक्शन झाल्या त्या इलेक्शनमध्ये काँग्रेसवाल्यांचा प्रचार शिवसेनेने केला नाही आणि एनसीपीने केला नाही। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। एनसीपीच्या उमेदवाराचा प्रचार काँग्रेसनेही केला नाही आणि शिवसेनेने केला नाही। शिवसेनेचा प्रचार हा काँग्रेसही करत नाही आणि एनसीपी करत नाही। तर उद्याचं जे आहे हे नौटंकी असं मी त्या ठिकाणी मानतोय, त्याच्या पलीकडे त्याचं काही स्टेटस नाही आहे। तुम्ही म्हणतायत की शिंदेचा आणि ठाकरेंचा समझोता झालेला आहे, लोकसभा निवडणुकीनंतर दोघंही एकत्र दिसतील, कुठल्या आधारे तुम्ही म्हणतायत, काय सांगणार? ते मी असं म्हणालो की नरेंद्र मोदी यांनीच वक्तव्य केलेलं आहे की उद्धव ठाकरेंना जर मदत लागली तर आम्ही मदत द्यायला तयार आहोत, हे त्यांचंच वक्तव्य आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसुद्धा मोदींबरोबर आहेत आणि या वाक्यानंतर उद्धव ठाकरेसुद्धा मोदींबरोबर आहेत। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। त्याच्यामुळे असा मोदी हा ग्लू आहे या दोघांना एकत्र आणणारा। मोदींचा रोड शो काल मुंबईमध्ये झाला, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत नाही आहेत। अजित पवार कुठं गेले, दादा गायब आहेत, अशी चर्चा राजकारणात सुरू झाली, कसं पाहता? ते मला वाटतं त्यांचा इश्यू आहे, तो आमचा इश्यू नाही आहे। एक शेवटला प्रश्न, एकनाथ शिंदे म्हणाले की बाळासाहेबांची विचारधारा ही आमची विचारधारा आहे, उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली, त्यांची ती विचारधारा नाही। त्या दोघांच्या भांडणामध्ये आम्हाला काही पडायचं नाही आहे। वी हॅव नो इंटरेस्ट इन दॅट। तर हे होते प्रकाश आंबेडकर, कॅमेरामन समीसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन।